गेल्या 200 वर्षामध्ये जे काम कोणीच करू शकलं नाही ते काम या मुलांनी करून दाखवलंय. काय केलं आहे चला तर सांगतो. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, या आधुनिक जगात मोबाईल, रील्स, गेम यांच्या मागे धावणाऱ्या पिढीत असं काही शक्य आहे का? देवव्रत महादेव रेखे या तरुणाने संपूर्ण एक मुखस्थ दंडक्रम पारायण पूर्ण केलं, तेही फक्त 50 दिवसामध्ये. दंडक्रम पारायण हे वेदपठणातील सर्वात कठीण प्रकार आहे. गेल्या 200 वर्षामध्ये जे कोणीच करू शकलं नाही ते देवव्रत महादेव रेखे यांनी करून दाखवलं. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संपूर्ण काशीतील वेद विद्वानांनी देवव्रतचं कौतुक करून त्याचा सार्वजनिक सन्मान केला. शृंगेरी शंकराचार्यांनी तर स्वतः त्यांना सोन्याचे कडे आणि 1,01,116 रुपये देऊन गौरव केला. 200 वर्षापूर्वी नाशिकचे देवमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी हा पराक्रम केला होता आणि आता देवव्रत रेखे यांनी पुन्हा इतिहास लिहिला. त्यांनी दररोज 3.5 ते 4 तास कठोर तपस्या करून हे पारायण पूर्ण केलं. जेव्हा त्यांना प्रश्न विचारलं, आजकालचा युवा सगळं पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागला आहे. स्वतःची ढीगभर महानता असतानाही आजकालची मुलं पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागली आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगता? तेव्हा देवव्रत म्हणाले, मत भूलिए कि अपना जो मूल है वो वेद धर्म है. एका या वाक्यावरून त्यांनी मेकोलेच्या पूर्ण शिक्षण पद्धतीवरच प्रश्न उचलला असं मला वाटतं. तर मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही हिंदू असाल तर आपल्या मुलांना धर्म, संस्कृती आणि वेद परंपरेबद्दल नक्की संस्कार द्या, कारण तीच आपल्या भारताची पुढची पिढी आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी ब्लॉगला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.